ओके, व्हेरी गुड. मराठीमध्ये तुम्ही त्याला अपवर्तन हा शब्द वापरला होता. काय शब्द वापरला होता? अपवर्तन. माझं मी तर शिकवणार, मला जेवढं येतं, मी काय मागच्या काही वर्षांमध्ये मी काय जे काही शिकलो ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. मग माझं वय जास्त आहे, मी बरेच वर्ष शिकवतो, मग मी थोडा जास्त अभ्यास केला असेल. पण याचा अर्थ तुमचा काहीच अभ्यास नाही असं नसतं, तुमचा काही ना काही असतो. मग त्याच्यानुसार तुम्ही सांगत असता की तुम्हाला रिफ्रॅक्शन काय समजलेलं असतं. मग एवढ्यातनं कुणीतरी सुरुवात करतो की सर मला हे कळालेलं असतं. झालं, त्याने सुरू केलं म्हणजे स्विच ऑन केलं, आम्ही ऑन झालं म्हणायचं. बरोबर आहे ना? मग कोण असेल बाबा आजचं लेक्चरची सुरुवात करणारी? अंबर आहे. Refraction is defined as the change in path of light as it goes one way and another. व्हेरी गुड. 100% झालं की विषयच म्हटलं ना. ह्याच्यापेक्षा मी तर काय चांगलं सांगणार आहे? मला काय येतं याच्यापेक्षा वेगळं? काहीच नाही. तिने जे उत्तर दिलं तेच मी देतो. फक्त आता शिकत असताना काय करतो आम्ही? सोपं 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 करायचं. मग ती रिफ्रॅक्शन कोणाचं स्टडी करायचं आहे आम्हाला? लाईटचं. ओके, नो प्रॉब्लेम. त्या लाईटला थोड्या वेळासाठी गप्पा बसवा म्हटलं. आम्हाला लाईटचं काय कळत नाही, आम्हाला आमचं कळतं. आता एक उदाहरण आहे की हा आमच्या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. हा आमच्या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथं जवळपास एक चौक लागतो आणि चौकाच्या पुढं एकदम 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 चांगला रस्ता आहे, म्हणजे डायरेक्ट नॅशनल हायवेज म्हणा ना. आणि त्याच्या अगोदर थोडासा कच्चा रस्ता आहे, मध्येच खड्डे वगैरे वगैरे असा रस्ता आहे. मग याच्या इकडे ए रूट आहे, याच्या इकडे समजा बी रूट आहे. मग मी काय करतो, जेव्हा कच्चा रस्ता आहे तेव्हा माझ्या गाडीची स्पीड भरपूर असते आणि एकदा का चांगला रस्ता लागला की माझ्या गाडीची स्पीड स्लो करतो, हळूहळू चालतो. सेम गावाकडं मी गेलो की रोडने चांगलं जातो आणि एकदा का वावरा किंवा गाडी पळवायला लागतो. ह्याचं काहीतरी उलट असतं. बरं, त्याच्या पुढं समजा बघा हा एक ट्रॅक आहे, रनिंगचा ट्रॅक आहे आणि काय केलं, रनिंग वेगवेगळ्या ऑब्स्टॅकल मध्ये करायचे ठरवलं. मग आता हे कसं आहे, तर हा बऱ्यापैकी तुम्ही आपल्या स्टेडियमवरती रनिंग ट्रॅक बघितलाय, हा ए ट्रॅक बऱ्यापैकी तसा आहे. आणि बी ट्रॅक कसा आहे माहितीये का? आपल्या कोकणात भात लावायला चिखल केलेला असतो माहितीये तुम्हाला? भाताची लागण चिखल असतो, चिखल एवढा चिखल असतो माहितीये? चिखल समझ में आता क्या होता है? तो हाँ बोलने का ना, फिर मैं सोच रहा हूँ कि इसको चिकल पता नहीं, फिर चिकल बनाना पड़ेगा. इंग्लिश में क्या बोलते हैं उसको? हाँ, इसको आता है ना सब. मग आता एवढा चिखल आहे. मग आता हा पहिला ट्रॅक असा की एकदम एकदम आपला रनिंग ट्रॅक आणि दुसरा सगळा चिखलच आहे आणि तुम्हाला पळायला सांगितलं मी जोरात. मग इकडं ए मध्ये तुमची स्पीड आहे 10 मीटर पर सेकंद आणि बी मध्ये आला की झाली 15 मीटर पर सेकंद. चिखलात एवढं फास्ट पळायला लागला तुम्ही. उलट झालं का? चिखलात चालता येतं? अरे लांब कशाला? उन्हाळ्यामध्ये जेव्हा शेत नांगरलेलं असतं ना, माती मोकळी असते ना, त्यावेळेस त्या मातीत जर चालायचं म्हटलं तर पाय दुखतात, चालताच येत नाही लवकर. बरोबर की नाही? मग आपल्यावरून समजतं की रे, रस्ता चांगला आला की आपली स्पीड आणि रस्ता खराब आला की आपली स्पीड. मग एवढी बेसिक कॉन्सेप्ट घेऊन आम्ही रिफ्रॅक्शन स्टडी करू शकतो. रस्ता खराब आला की आमची स्पीड काय होणार आणि चांगला आला की वाढणार, हे ठरलेलं असतं. मग बाळांनो, रस्ता जर खराब असेल तर आमची स्पीड कमी झाली समजा. मग खराब रस्ता आहे म्हणजे आम्हाला विरोध जास्त होणार. बरोबर आहे की नाही? आणि चांगला रस्ता आहे म्हणजे आम्हाला विरोध कमी होणार. बरोबर आहे की नाही? मग लाईट सुद्धा हेच बघते. मग मला सांगा, हा विरोध जो शब्द आहे ना, हा खूप मॅटर करतो. मग आता तुम्ही बघायचं, हा विरोध शब्द मी कुठं आणि कसा घेऊन जाणार आहे थोड्या वेळासाठी. तुम्हाला हे काय असं वाटतं? व्हेरी गुड. हे आहे बल्ब. मग तुम्हाला माहिती असायला हवं. ही जोडले आम्ही. मग आता मला सांगा, प्लस आणि मग खोटा का असं ना करंट असा पळायला लागला. मग जर असा करंट पळत असेल म्हणजेच करंट म्हणजेच फ्लो ऑफ, म्हणजे चार्ज त्यातून पळतोय. मग चार्ज जर पळत असेल तर वायर मधून चार्ज जात असताना त्या चार्जला विरोध होत असेल ना.
आणि त्याला इथं नाव दिलं होतं, या विरोधाला इथं नाव काय दिलतात रे? व्हेरी गुड बाळांनो, इथं काय असतो? मग रेजिस्टन्स, इथला रेजिस्टन्स तुम्हाला दाखवतो विरोध. इथं सुद्धा रस्त्यावरती आणि चिखलामध्ये तुम्हाला चिखलात चांगलं पळता आलं नाही, म्हणजे चिखल तुम्हाला जास्त अपोज करत होतो. एक्झॅक्टली बाळांनो, जर हा विरोध कळाला की हा विरोध माहिती असतो तुम्हाला, आणि मग आता तुम्हीच विचार करा नीट, तुमचं जे काही नॉलेज आहे तिथून सुरुवात करणार आहे मी. समजा बाळांनो हे वॉटर आहे, हे वॉटर आहे आणि वरती नक्कीच एअर आहे असं समजा. मग जेव्हा लाईट एअर मधून वॉटर मध्ये जायला बघते, कशी जाते काय मला आणखी डिटेल बोलायचं नाही, फक्त मला एवढं सांगा, एअर मधून वॉटर मध्ये जाते तेव्हा वॉटर मध्ये गेल्यानंतर स्पीड वाढत असेल का कमी होत असेल? कमी होत असेल. म्हणजेच इथं विरोध कसा असेल बाळांनो? जास्त. तर वरती विरोध कसा असेल? कमी. मग आता प्रत्येक ठिकाणी जो विरोध आहे त्याला वेगवेगळी नावं दिली जातात, वेगवेगळी नावं दिली जातात. मग तिकडे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये जो विरोध होता त्याला नाव काय दिलं तुम्ही? प्लीज करू मी. तसं नाही, तुला वाईट वाटलं असतं की त्याला गिफ्ट मिळालं मला मिळालं म्हणून, फक्त विषय काय, मी त्याला बोलतोय 2 मिनिटं, तो असाच बघतोय शून्यात बघितल्यासारखं असं बघतोय. मग इलेक्ट्रिसिटी मध्ये जो विरोध होता त्याला नाव काय दिलंस तू? गप्पा रे. हा, जोरात बोल आणखी, बरोबर आहे ना? बोलायला कधी शिकणार रे? आता तर बोल बाबा, पुन्हा तर काय लग्न झालंच बोलता येत नाही, आता बोलून घे ना गड्या. हा, मग मला सांगा, मग आता मला सांगा, तुम्ही लगेच मला दुसरीकडे नकारे घेऊन जातो. हा, मी फोकस्ड असतो, मला हे शिकवायचंय, इकडं इकडं इकडं, मी तुमच्या मागे चला, हे कोणी शिकवायचं बघ. हा, आता इकडे मला सांगा, हा आपला मुद्दा आहे विरोधाचा, आणि हे झालं, हे खूप चांगलं झालं, का माहितीये का? आता मला शिकवायचंय आणि तुम्ही काय करताय? मला काहीतरी सांगायचंय, तुम्ही सांगू देत. मी म्हणलं बाळांनो लक्ष द्या, बाळ आमचं, अरे माझ्याकडे बघ, बरोबर आहे ना? बघायचं इकडे, बरोबर आहे ना? म्हणजे मला तुम्ही काय करताय? हा, मग एक्झॅक्टली ऑप्टिक्स मध्ये आता करंट इलेक्ट्रिसिटी वेगळं शास्त्र होतं, त्याच्यामधल्या विरोधाला तुम्ही नाव दिलं रेजिस्टन्स. पण बाळांनो ऑप्टिक्स मध्ये तेच नाव विरोधाला तिथं रेजिस्टन्स दिलं होतं, इथं मात्र विरोधाला नाव दिलं जातं, आम्हाला सगळ्यांना माहित आहे, इथं नाव असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर आहे का नाही? मग आता आठवतो, अरे हा आपल्याला होतं ना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, पण तिथं आम्हाला खरंच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय कळालं नव्हतं. मग आम्ही म्हणतो मान्य ना बाबा, नाही कळालं, आम्ही जिवंत आहोत, आम्ही सांगतो ना तुम्हाला सगळं. मग साध्या सोप्या भाषेत, मग ज्यावेळेस आम्ही, आणि हे तुम्हाला नाही बळांनो, ज्यावेळेस 12वीच्या गेस्ट लेक्चरला गेल्यानंतर पण हा पण प्रश्न असायचा की पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय रे? मग पाठ केलं असतं 1.3, बरोबर आहे की नाही? बरं, ग्लास वेगवेगळ्या प्रकारचे असतील, तर 1.5, 1.6, 1.7 पर्यंत असतो. बरं, मग आम्हाला डायमंडचा माहित असतो, सगळ्यांचा आईसचा माहित असतो, मग सगळ्यांची एवढी पाठ केलेली उत्तर सांगणार ती लोक. म्हणलं हा हे माहित आहे, पण आता मला सांगा बरं, व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? अरे खरंच की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो बाबा? तर साधी सोपी गोष्ट आहे बाळांनो, मला सांगा, आता मी जर डायमंड घेतला आणि एअर आणि डायमंड, कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे? डायमंड. मग ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त त्याच्या स्पीड पण जास्त ना? तुम्ही चिखलात जोरात पळणार ना? मग इथली उत्तरं बरोबर देतात आणि तिथली उत्तरं चुकतात. मग जेवढा विरोध जास्त तेवढी स्पीड. हेच तर सिंपल उदाहरण आहे. मग हे कुठं पण लागू पडलं, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तेच लागू पडतं. जेवढा विरोध जास्त, जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा करंट. मग ऑप्टिक्सच्या भाषेमध्ये जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढी स्पीड काय होत असते? कमी होत असते. सोपं आहे ना रे बाळांनो? मग आम्हाला या ठिकाणी हे समजून घ्यायचं,
आता याच्या पुढे आम्ही आलो आणि आमचं सगळं फाउंडेशन मध्ये आमचा बराच वेळ जातो बरं का. आता दुसरी गोष्ट परत मला आता रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मी बोललो तर या केसमध्ये काय असेल तर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये त्या मटेरियलची प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे काय तर ते मटेरियल किती अपोज करू शकतं. मग आता एक माझा सिंपल क्वेश्चन आहे. समजा बाळांनो एका क्लासमध्ये 10 मुलं आहेत. किती मुलं आहेत? मुलं म्हणजे मुलंच बरं का, स्टुडंट्स आहेत समजा. आणि समजा ये मुलगा त्याच्यातला सगळ्यात हुशार मुलगा आहे. ये सगळ्यात हुशार आहे. अलग लक्षात आदित्य घेतला मी. आयोगाकडून 10 हे उदाहरण घेऊ. आदित्य सगळ्यात हुशार. आता आम्ही कोणाची जरी तुलना केली, कोणाची पण करू, कोणाची समजा आर्यनची केली आम्ही, तर आता तुम्ही मला सांगा आपलं ठरलंय काय सगळ्यात हुशार कोण आहे? मग आता तुम्ही मला सांगा आर्यन आणि आदित्य मध्ये जर मी तुलना केली तर तुम्ही काय म्हणणार? आदित्य आणि आर्यन मध्ये आदित्यच हुशार ना. पण आदित्यपेक्षा आर्यन थोडा कमी हुशार आहे. मग आता आम्ही गेलो ओम कडे. आता म्हणलं आम्ही ओम जो आहे तो आर्यनपेक्षा कमी हुशार आहे. पण आता ह्या दोघांची जर आम्ही तुलना केली तर आर्यन कसा झाला? हुशार. आणि ओम आता आपण कमी नाही डायरेक्ट ढ म्हणायचं. आपण काय म्हणायचं? ढ असा मोठा ढ म्हणायचं. ढ ढ ढ. ओके ढगाचा. आता नीट ऐका. आता आमचं ठरलंय. आता इमॅजिन करा ओम पेक्षा ओम हुशार आहे म्हणलं आणि आमचं सुम्या आहे ना, सुम्या सुम्या आहे म्हणलं. ऐका आता हे झालं गंपू. आता एक थांबा. आता परत विरोध चालू झाला तुमचा. आता तुम्ही कॉन्सेप्ट पकडत नाहीत नाही म्हणून तुमचं आयुष्य रटण्यात आयुष्य घालवायला. कॉन्सेप्ट सोडता आणि मग कुठेतरी ते असतं ना तेवढंच केलेलं तसं नको. आता सगळ्यात हुशार कोण आहे? आदित्य. आता आदित्य आणि आर्यनची तुलना केली तर आदित्य हुशार आणि आर्यन ढ. आर्यन आणि ओमची तुलना केली की आर्यन हुशार आणि ओम. आणि ओम आणि सुमितची तुलना केली की ओम आणि सुमित. आता सुमित आणि गंपूची तुलना केली की सुमित आणि गंपू. आता कर बघा त्याच्या पुढे आम्ही गेलो मेहबूब कडे. आता तुम्ही मला सांगा एवढ्या वेळासाठी गंपू काय म्हणत होता तुम्ही? ढ. आता गंपू म्हणजे हुशार आणि ढ काहीही नाही. हे फिक्स आहे का? कॉन्सेप्ट बघा आता. याचा अर्थ कोण हुशार आणि कोण ढ हे फिक्स नाही. कोणाशी तुलना कराल पण याला जर बोलला तर हा हुशारच ना रे बाळांनो. कारण तुम्ही रेफरन्स कोणापासून घेतलाय? जोक ऑफ द डे. ठीक आहे असं बाजूला ठेवू. तू टेन्शन घेऊ नकोस. कधीतरी घेत जा. मग आता प्लीज आता इथं क्लासमध्ये मेन रेफरन्स कोणाचा घेतला मी? आदित्याचा. पण सगळ्या ज्या तुलना झाल्या त्या आदित्यला रेफरन्स करून जर करायच्या म्हटलं तर आता बघा आता आदित्यची आणि आर्यनची झाली. आदित्यची ओमचीच करा तरी पण ओम ढच ना. आदित्य आणि सुमितचे करा सुमित ढच ना. आदित्य आणि गणेशचे करा तरी पण गणेश ढच ना. आदित्य आणि मेहबूबचे करा ढच ना. मग तुमच्या काय लक्षात आलं? जर यांच्यामध्ये तुलना केल्या तर वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि जर यालाच रेफरन्स धरला तर सगळेच कसे झाले? ढ झाले. सेम बाळांनो हीच कॉन्सेप्ट घेऊन आपण जात असतो. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर तुम्हाला घ्यायचा म्हटलं तर तुम्ही घेत असता मेन कुणाचा? तर तुम्ही घेत असता व्हॅक्युमचा. कुणाचा? व्हॅक्युमचा. व्हॅक्युमचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात कमी असतो. लक्षात आलं का? व्हॅक्युमचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात कमी. मग याच्यापेक्षा थोडासा जास्त एअरचा असतो पण कॅल्क्युलेशनला आम्ही दोघांचा सेमच घेतो. त्याच्यापेक्षा थोडासा जास्त समजा आम्ही घेतला, त्यापेक्षा थोडा जास्त घेतला समजा ग्लासचा, त्यापेक्षा जास्त घेतला समजा डायमंडचा. बऱ्याच याचा घेता येतो आपल्याला जे स्टडीला जनरली असतं. जनरल कॉमन हे वापरले जातात. माझा परत एकदा माझा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये बघा आता सगळ्यात कमी कोणाचा आहे? सगळ्यात कमी कोणाचा आहे? मग सगळ्यात जास्त स्पीड कुठं असेल? व्हॅक्यूम मध्ये. सगळ्यात जास्त स्पीड सगळ्यात जास्त
मग आता तुम्ही व्हॅक्यूम मधून एअर मध्ये गेला, तुमची स्पीड वाढली कमी झाली? हा, परत कमी, परत कमी, परत, बरोबर आहे की नाही? मग बाळांनो, मग अशी त्या दोघांची तुलना. आता मला सांगा, आदित्यची आणि आर्यनची केली त्यावेळेस तुम्ही आर्यनला ढ म्हटलं, पण आर्यनची आणि ओमची केली तेव्हा त्याच आर्यनला, ज्याला तुम्ही थोड्या वेळापूर्वी ढ म्हणला होता, पुन्हा काय म्हणलात? हुशार. मग तुलना करत असताना दोन प्रकारे केली जाते. एक, कुणाची तुलना तुम्ही आदित्य सोबत करा. कंपॅरिझन आदित्य सोबत झालं तर आदित्य सगळ्यात हुशार असल्यामुळे बाकीचे सगळे कोण झाले? ढच झाले. पण तुमच्यामध्ये तुलना केली की मग मात्र आता या क्षणाला जो आर्यन ढ आहे त्याचीच तुलना ओम सोबत केली की तो काय झाला? हुशार झाला. म्हणजे ढ आणि हुशार हे काय फिक्स नाही. एक्झॅक्टली बाळांनो, तुम्हाला आता रेअरर आणि डेन्सर नावाच्या कॉन्सेप्ट मला शिकवायच्या आहेत. मग रेअरर आणि डेन्सर ह्या सुद्धा कॉन्सेप्ट अशा आहेत की त्या फिक्स नसतात. आता मजा बघा, या दोघांची तुलना झाली. बघा आता, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त कोणाचा? हा, डायमंडचा. म्हणजे कमी इथं ना. मग स्पीड सगळ्यात जास्त कोणाची? व्हॅक्यूम मध्ये लाईटची स्पीड सगळ्यात, कारण विरोध सगळ्यात. मग आता आपण या दोघांच्या अगोदर तुलना करूया, या दोघांची तुलना करू, फक्त दोघांची तुलना करायची. मला सांगा, या दोघांमध्ये व्हॅक्यूम मध्ये स्पीड जास्त आहे का एअर मध्ये? मग व्हॅक्यूम मध्ये ज्याच्यात लाईटची स्पीड जास्त त्याला म्हणायचं असतं रेअरर, आणि ज्याच्यात कमी त्याला म्हणायचं असतं. हा साधा सोपा अर्थ डेन्सर आणि रेअरचं माहिती आहे ना. स्पीड जास्त म्हणजे रेअरर आणि कमी म्हणजे. मग आता या दोघांची तुलना केली तेव्हा एअरला तुम्ही काय म्हणलात? आता तुम्ही एअर आणि वॉटरची तुलना करा. आता एअर काय होईल? रेअरर, आणि वॉटर काय होईल? आता या दोघांची तुलना करा. जी डेन्सर वॉटर इथं वाटतं ते या केसमध्ये रेअरर वाटतं, आणि ग्लास. समजलं का मी असं का केलं होतं? म्हणजे एअर आणि डेन्सर ह्या कंपॅरेटिव्ह कॉन्सेप्ट, रेअरर आणि डेन्सर ह्या कशा कंपॅरेटिव्ह कॉन्सेप्ट असतात, तुलनात्मक असतात. तुलना केल्याशिवाय कोण रेअरर आणि कोण डेन्सर तुम्ही सांगू शकत नाही. पण तुम्ही व्हॅक्यूम जर घेतला तर तो ऑलवेज रेअररच राहील ना, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्पीड असते. का? त्याच्यापेक्षा कमी विरोध कोणाचाच नसतो, म्हणून त्याची सगळ्यात जास्त स्पीड असते. मग आदित्य कुणासोबत पण तुलना करा, आदित्य सगळ्यात हुशारच राहणार. व्हॅक्यूम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात कमीच राहणार, म्हणजे त्याच्या स्पीड जास्तच राहणार. ह्या कॉन्सेप्ट कळलेत का? मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल बरं? एक उदाहरण आणखी सांगतो तुम्हाला. मला वेळ का लागतो हे बघत जावा रे जरा. आणि एक आणखी जर मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला, साधा सोपा, तर आता बघा, मी इकडे म्हटलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, तर मी म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता मला जे कळलं ते तुमच्या समोर मांडतोय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. Refractive index is the property of material which gives information about the speed of light inside the material. आणखी कोणाला कळलं नसतं काय, पुढच्याला कळत नव्हतं. हा, इकडे एक उदाहरण घेतलं. हे आहे एक्स मटेरियल म्हणजे व्हॅक्यूम पकडा, हे वाय आहे म्हणजे डायमंड पकडा. एक्झॅक्टली डायमंड नाही, कुठलं तर पकडा. इमॅजिन करा बाळांनो, आता तुम्हाला काय कळतं ते. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी घेतला 1, व्हॅक्यूमचा किती 1, आणि या डायमंडचा किंवा या वायचा किती घेतला 2 घेतला, असा ऍझ्युम केला. आता हा 1 आणि 2 काय सांगतात ते बघा. इथं एक्सचा विरोध 1 आहे म्हटलं, आणि वायचा विरोध, म्हणजेच जेवढा एक्सचा विरोध आहे त्याच्या दुप्पट असा अर्थ झाला. मग एक्स मध्ये स्पीड आहे लाईटची 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, एवढी स्पीड आहे. मग इथं विरोध दुप्पट झाला ना रे. मग इथं स्पीड किती असेल तर तुम्ही म्हणणार वेलॉसिटी इन वाय मीडियम इज इक्वल टू, व्हॅक्यूम मध्ये किती आहे 3 × 10⁸, आणि मग ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 2, तर याला भागलं तर इथं होणार 1.5. कळालं आहे का? कळालं का? मग हा 2 काय सांगतो, तर इथं तुलना बघा. हा 1 सांगतो, हा 2 सांगतो ना. तर जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे याचा अर्थ तो सांगतो की याच्यात जेवढी लाईटची स्पीड आहे त्याच्या दुप्पट कुठं आहे? व्हॅक्यूम मध्ये आहे. कुठे आहे? व्हॅक्यूम मध्ये. म्हणजे जेवढे ओमला मार्क पडले त्याच्या दुप्पट समजा आदित्यला पडले, असं बोलल्यासारखं. किंवा उलट घेऊ शकताय तुम्ही. इथं जेवढी लाईटची स्पीड आहे
त्याच्या बरोबर असं बोलू शकता ना. मी काय बोलायलोय, किंवा त्याच्या 2 पटीने कमी आहे असं म्हणू शकता ना तुम्ही. मग रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती मोठी कॉन्सेप्ट आहे कळालं का. आणि मग रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे 2 प्रकार पडतात. एक असतं ऍब्सोल्यूट आणि दुसरा असतो रिलेटिव्ह. ऍब्सोल्यूट मध्ये तुमची तुलना नेहमी व्हॅक्यूम सोबत होते, म्हणजे आदित्य सोबत होते. आणि रिलेटिव्ह मध्ये कुणाची कुणासोबत पण होते. कुणाची कुणा, मग कुणाची कुणासोबत पण केली की डेन्सर रेअरर होऊ शकतं, रेअरर डेन्सर कसं पण होऊ शकतं. पण ऍब्सोल्यूट मध्ये तुम्ही कंपॅरिझन ऑलवेज कोणासोबत करत असता, व्हॅक्यूम सोबत. आणि त्याच्यामुळे तुम्ही कुणाची पण तुलना व्हॅक्यूम सोबत केली तर व्हॅक्यूमचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात कमीच असतो, म्हणजे व्हॅक्यूम मधली स्पीड सगळ्यात जास्तच असते. 2 कॉन्सेप्ट कळला. मग एवढा सगळा जर तुमचा स्टडी झाला असेल तर मग वॉर्मअपला जायचं जास्त वेळ लागला, व्यायाम कधी व्हायचा. मग आता आम्ही इथं आलो, कळतंय का. मग आता एकदम शांत डोक्याने परत तीच कॉन्सेप्ट की इथून रनिंग चालू झाली. मग इथं एकदम चांगला रस्ता आहे, इथं चिखल होता ना, मग तुम्ही रनिंग करायला सुरुवात केली बघा, इकडून तिकडे जाताय. मग ए मध्ये तुमची स्पीड चांगली आहे, बी मध्ये गेल्यानंतर काय होतं, सगळ्यात पहिली गोष्ट स्पीड काय होते. पण लाईट मध्ये बाळांनो फक्त स्पीडच कमी होत नाही, तर आणखी काय होतं. हा, तर फक्त स्पीडच कमी म्हणलं नाही मी, स्पीड कमी बी होईल जास्त बी होईल, त्याच काय विषय नाही. पण या केसमध्ये एक समजा कमी होईल. लाईट मध्ये काय होतं तर स्पीड कमी जास्त होते आणि त्याचबरोबर रस्ता पण बदलतो, म्हणजे चेंज इन डायरेक्शन. तुम्ही त्याला चेंज इन अँगल काल कोणतरी म्हटलं होतं, बरोबर. मग तुमच्या लक्षात आलं असेल रिअल लाईफ मध्ये काय घडतं बाळांनो, तर रिअल लाईफ मध्ये रस्ता बदलला की स्पीड बदलते. पण लाईटच्या केसमध्ये रस्ता बदलला की स्पीड तर बदलते, कमी होईल किंवा जास्त होईल ते मटेरियलवर डिपेंड असेल, त्या जोडीवर डिपेंड असेल. पण त्याचबरोबर डायरेक्शन सुद्धा बदलते, समजलं का. मग आता आपण इथं हे समजून घेऊया आणि पुन्हा डिफाईन करायचं बघा. मग आता इकडे बघा, आपण एवढा मोठा ग्लास स्लॅब घेतला. स्लॅब याचा अर्थ जाडी असते, स्लॅबचा अर्थ कळला ना. वर आपण स्लॅब टाकला म्हणजे कॉन्क्रीटची एवढी जाडी ठेवली म्हणून त्याला स्लॅब म्हणत असतो. एक एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर हे परफेक्ट एक्झाम्पल राहील ना. मी याला म्हटलं हा वुडन स्लॅब आहे, चालेल ना. एवढी जाड पट्टी आहे लाकडाची, स्लॅब झालं ना माझ्यासाठी. हा, मग आता माझ्यासाठी हे ए बी सी आणि डी, याला तुम्ही काय म्हणणार, ग्लास स्लॅब ना. म्हणजे याच्यामध्ये कुठलं मीडियम आहे, ग्लास. अरे त्या काचेच्या मोठ्या भरीव पट्ट्या येतात ना जाडी अशा, बरोबर आहे की नाही. किंवा कधी कधी टेबल टॉपला आपण काच ठेवलेली असते बघा, जाड असते बऱ्यापैकी, असंच समजा, कळलं का. मग आता याच्या वरच्या बाजूला नक्कीच बाळांनो काय आहे रे, एअर आहे. आणि इथं कोण आहे म्हटलं मी, ग्लास आहे, असा त्याचा अर्थ झाला ना. मग आता रे ऑप्टिक्स आहे, लाईट सरळच जाणार आहे म्हणजे मला जॉमेट्रीची हेल्प घ्यावी लागेल. मग मी याला एक अशी नॉर्मल ड्रॉ केली, चालेल का. मग ही नॉर्मल कुणाला आहे रे बाळांनो, तर या काचेला, बरोबर आहे की नाही. ही काय झाली माझी नॉर्मल, आणि एडी काय झाला तर या ग्लासचा वरचं प्लेन झालं, बरोबर आहे की नाही. मग आता एडीच्या वरती काय आहे, सगळं कुठलं मटेरियल आहे, एअर, आणि खाली काय आहे, ग्लास. समजलं ना, सिच्युएशन कळाली, एक्झाम्पल कळालं. मग आता तुमचा रे कुठून येणार आहे, तुमचा इकडून पण जाऊ शकतो बरं का, कसं असो काय होऊ शकतं. पण समजा तुम्ही इमॅजिन केलं की तुम्ही लाईट अशी इन्सिडेंट करताय, मग हा तुमचा नक्कीच इन्सिडेंट पडतोय म्हणून त्याला म्हटलं इन्सिडेंट रे. कसला रे झाला हा, मग याला तुम्ही म्हणलात एबीसीडी झालेला आहे, याला समजा म्हणलात पी आणि याला म्हटलं तिथल्या पॉइंटला क्यू, हा क्यू पॉइंट. मग तुमचा रे पोचला कुठं, क्यू ला. मग क्यू म्हणजे काय असतं, तर क्यू म्हणजे अशी जागा असते, तो इंटरफेस असतो की त्याच्या वरच्या बाजूला एअर आहे आणि खाली कोण आहे, ग्लास. अशी जागा म्हणजे तो क्यू पॉइंट असतो. मग या ठिकाणी आल्यानंतर तू विचार करतो की अरेच्या जर हे आडवं आलं नसतं, बघा नॉर्मलला मी खाली ड्रॉ करतो असं थोडस, हे नॉर्मल कंटिन्यू केले, N1 N2 म्हणा काय फरक पडत नाही, किंवा एन म्हणलं तरी चाललं असतं. मग हा क्यू ला आल्यानंतर विचार करतो की जर ग्लास मध्ये आला नसता, हा म्हणजे अनडेविएटेड विदाउट एनी डेविएशन मी सरळ गेलो असतो. जर तुम्ही मला डिस्टर्ब केलं नसतं तर मी आणखी पुढे गेलो, बरोबर आहे की नाही.
बरोबर की नाही? पण काही लोक आहेत मला डिस्टर्ब करतात, बरोबर आहे की नाही? कुरकुरे चिप्स आणून. मग आता मला सांगा, मग डिस्टर्ब झालं रे झालं, मला शिकवायचं असतं असं गो भीतर राहून, मग कुणी तर मला डिस्टर्ब करतं, मी लगेच स्टॅम्पलीस घेतो आणि मी ओमकडे जातो, रस्ता पण बदलतो ना मी. माझी शिकवायची स्पीड वाढते का कमी होते? कमी होते. त्याचबरोबर मी रस्ता पण बदलतो ना, मग हेच तर तिथं होतं. मग मी कोण आहे? हा, मी लाईट आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे माझं दुसरं नाव रे असायला पाहिजे की नाही? मग उद्या मला कार्य अरे कार्य असलं बोलायचं नाही पण ना. मग आता इकडे मला सांगा, इथपर्यंत कळालं का? मग आपल्या सवयीप्रमाणे, आपल्या रिफ्लेक्शनच्या सवयीप्रमाणे, रिफ्लेक्शनच्या सवयीप्रमाणे नॉर्मल आणि इन्सिडेंट रे, आता पीक कुठला रे आहे? इन्सिडेंट. तो पडायला लागला त्या मेटलकडे जातं, मग त्या दोघांच्या मध्ये जो अँगल असतो कसला अँगल असतो? हा, मग मी याला असं म्हटलं तर चालेल का? हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. चालेल का? झालं विषय. मग आता तो परत विचार करला, जर ग्लास मध्ये आले नसते तर मी सरळ निघून गेलो असतो, पण ग्लास मीडियम मध्ये आलं. आता मुद्दा असा आहे की एअर मधून इथे एंट्री केली रे केली की एअर आणि ग्लासची तुलना केल्यास त्या दोघांची तुलना होईल. आता मग आता एअर आणि ग्लास मध्ये हुशार कोण आहे? मग ढ कोण झालं? मग मार्क जास्त कोणाला? याला. मग इथं स्पीड, मग याचा अर्थ बाळा, म्हणून याला म्हटलं कुठलं मीडियम, आणि याला म्हटलं. पण याच्याच खाली डायमंड घेतलं, डायमंडचं ग्लासचं कम्पॅरिझन केलं तर हा कोण होईल? डायमंड. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मला नेमकं काय बोलायचं. मग आता हा सरळ जाणार होता, पण आता प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा स्पीड कमी होते, म्हणजे रेअरर मधून तुम्ही कुठं जाता? डेन्सर मध्ये जाता, तेव्हा व्हेरी गुड, तेव्हा तो झुकतो, बेंड होतो. पण कुठे बेंड होतो तो? तर टुवर्ड्स दी नॉर्मल. मग इथं जायला होता, एवढा असा बेंड झाला ना रे बाळांनो. बरोबर आहे का नाही? समजलं आहे का? मग बाळांनो, हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे. तर नॉर्मल सोबत जो अँगल केला तो आता अँगल ऑफ रिफ्लेक्शन नाही, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बनला. बरोबर आहे का? मग अँगल ऑफ इन्सिडेंस, अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम मीडियम मध्ये असतील, पण अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वेगवेगळ्या मीडियम मध्ये असतील. बरोबर आहे का? मग बाळांनो, हे जर तुम्हाला कळालं असेल तर आता थोड्या वेळासाठी हा आय आहे, हा आर आहे, मी याला डेल्टा म्हणू का? डेल्टा. कारण आपल्याला माहित आहे आपण डेल्टाचा अर्थ घेतला होता डेव्हिएशन. काय घेतला होता? आणि डेव्हिएशनला म्हणलं होतं मेन रस्त्यात झालेला बदल. बरोबर आहे का रे? मग तुम्ही जायला हवे होता इकडे, एवढ्या अँगलने बदललात ना. एक उदाहरण बाळांनो, मला सांगा, हा एवढा आय आहे तर हे दोघं मिळून आयच असायला पाहिजे ना रे? अरे हा एकटा आहे तर हे दोघे मिळून आयच असायला पाहिजे. काय म्हणतो कसं काय? मग बाळांनो, 8वीला जॉमेट्रीत जाऊया आपण. 8वीला आलो, ही एक पॅरलल लाईन, सॉरी एक लाईन म्हटलं, पॅरलल बिल गेलं खड्यात. एक लाईन आहे आणि दुसरी लाईन ड्रॉ केली, तर हा आणि हा याला कसले अँगल म्हणतात? व्हेरी गुड, अपोजिट अँगल ना. मग आता मला सांगा, हे अपोजिट अँगल आणि याच्यात मध्ये एक लाईन ड्रॉ केली, मग हा आर आहे तर हा डेल्टा आहे आणि हा आय आहे, म्हणजे आय इज इक्वल टू आर प्लस. बरोबर आहे का नाही? मग जर हा 30 डिग्री असेल, हा 20 असेल तर हा 10 ना. मग 10 डिग्रीने तुम्ही तुमचा रस्ता बदलला. यू हॅव चेंज्ड युअर रूट बाय 10 डिग्री. मग आता तुम्ही टुवर्ड्स द नॉर्मल येऊ शकता किंवा अवे फ्रॉम द नॉर्मल जाऊ शकता. दॅट इज डिपेंड ऑन द पेअर, बरं का, जोडीवर अवलंबून. मग आता इथं रेअरर टू डेन्सर म्हटलं की तुम्ही कोणाकडे झुकणार? नॉर्मल. पण इमॅजिन करा डेन्सर टू एअरर असेल तर इकडून लांब जात असतं, म्हणून त्याला तुम्ही म्हणता अवे फ्रॉम. झाले ना आपलं? मग आता मला सांगा, इथपर्यंत कळालं आहे का? खरं सांगा. मग बाळांनो, ज्यावेळेस तुम्हाला हे कळतं त्यावेळेस हा झाला रिफ्रॅक्शन फिनॉमिना. काय झाला हा? पण बाळांनो, रिफ्रॅक्शन मध्ये काय कॉन्सेप्ट आहे? तर सगळ्यात अगोदर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, त्याच्यानंतर स्पीडचं व्हॅरिएशन आहे, त्यासोबत डायरेक्शनचं व्हॅरिएशन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी मेजरेबल आहेत ना, मोजाव्या लागतात ना, म्हणून तुम्हाला स्ट्रॉंग असा फॉर्म्युला बनतो. मग हे जे काही कळालं कुणाला? तर या माणसाला, स्नेल. त्याचं नाव काय? स्नेलचा तसं काय गुगल काय अर्थ होतो का? होतो. मला
आपलं इंग्रजी थोडं विकासलं. ती गोगल काय बरोबर ना, हळूहळू. तसं ह्या सायंटिस्टचं नाव काय, स्नेल आहे. मग स्नेलला जे कळालं, तुम्हाला माहित आहे सायन्स कळाल्यानंतर जगातली कन्फर्म भाषा कुठली, मॅथ. मग जे काही साहेबांना कळालं ते साहेब आपल्याला सांगणार कशामध्ये, मॅथ मध्ये. आणि ते जे काही सांगतील त्यांनी विथ द हेल्प ऑफ ऑब्झर्वेशन केलेलं आहे, म्हणजे नक्कीच नक्कीच ते काय होतील, लॉज होतील. मग कुणाचे आहेत तर यांचे, म्हणून पुढे काहीतरी लावावं लागेल. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं असायचं स्नेल्स, बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा स्नेलचा लॉ काय असतो. तर साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल मग की इथं असतो स्नेल्स लॉ. तर साध्या इकडे बघा, बेसिक मध्ये सांगू, याला इकडे मूव केला आम्ही एकदा, थांब रे बाबा. तर काय कळेल बरं तुम्हाला, तर मला असं वाटतं अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे नॉर्मलच्या सेम बाजूला असतात का अपोजिट बाजूला असतात. अरे ही नॉर्मल आहे ना, अँगल ऑफ इन्सिडेंट डावीकडे आहे तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन उजवीकडे आहे ना, हे अपोजिट साईडला असतील. जर तुम्ही या प्लेन मध्ये बघितलं, या प्लेन मध्ये बरोबर आहे ना, तसे सगळेच्या सगळे नॉर्मल दोन्ही अँगल एकाच प्लेन मध्ये असतील, बरोबर आहे की नाही. आणि तिसरी गोष्ट बाळांनो, ह्या दोन अँगलचा रेशो, या दोन अँगलचा रेशो त्या पर्टिक्युलर जोडीसाठी कॉन्स्टंट असतो. म्हणजे ही थोडस जड पचायला जड जातं. मी काय सांगतो बघा, आय वाढवला की आर सुद्धा वाढेल ना. अरे बाबा हा अँगल वाढवला हा सुद्धा, आणि हा कमी केला तर हा सुद्धा. पण रिफ्रॅक्शन असो किंवा रिफ्लेक्शन असो स्पेशल केस आहे, नीट बघायचं बाळांनो. समजा हा तुमचा स्लॅब आहे आणि ही नॉर्मल आहे आणि याच्यावरच तुम्ही इन्सिडेंट रे टाकला, म्हणजे सरफेसला कसा टाकला, परपेंडिक्युलर. जर सरफेसला परपेंडिक्युलर टाकला तर तो विदाउट डेव्हिएशन सरळ निघून जात असतो बरं का. म्हणून कुठेही ऑब्लिकली नावाची कॉन्सेप्ट असते. ऑब्लिकली याचा अर्थ परपेंडिक्युलर सोडून कसाही टाका, पण परपेंडिक्युलर टाकला कसं होईल, तो सरळ जात असतो. ही कॉन्सेप्ट खूप स्ट्रॉंग आहे बरं का. मग जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकलं तर तुम्हाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन भेटत, तो सरळ नॉर्मल वरूनच जातो. समजलं का मी काय बोलतोय ते, कळतंय का, नक्की लक्षात येतं का. हे आपल्या लक्षात असायला हवं. तर असो आता, तर आता इकडे बघा, पहिले दोन गोष्टी कळायला, त्या तिसऱ्या गोष्टीवरती बोलायचं मला सांगा, हा जसा जसा कमी करणार तसा हा पण कमीच होणार ना. आणि मग हा हळूहळू हळूहळू कमी 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 करत समजा आम्ही हा इथं असा नॉर्मल आणला तर तो तसाच खाली जाईल ना, बरोबर आहे की नाही. मग जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट छोटा तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन, जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट मोठा तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा त्याच पटीमध्ये, त्याच रेशो मध्ये बरं का. पटीमध्ये म्हणजे रेशो मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आंबा आहे 10 रुपयाला, तर एका आंब्याची किंमत किती, 10. म्हणजेच तुम्ही असं म्हणणार ना की 10 रुपयाला एक आंबा. मग 2 आंबे असतील तर असं बोलणार ना, 3 आंबे असतील तर असं बोलणार ना. हा रेशो प्रत्येकासाठी कसा राहिला, कॉन्स्टंट. लक्षात आलं का, रेशो कॉन्स्टंट राहण्याचा अर्थ कळतो ना आपल्याला. आणि मग बाळांनो इथं हा रेशो कॉन्स्टंट राहतो, हा त्याचा थर्ड लॉ झाला. लक्षात आलं का. मग आता आपल्याला हेच थोडंसं सिस्टमॅटिकली लिहायचं असतं. मग आम्हाला जे कळलं ते आम्ही लिहितो का बघा. पहिली गोष्ट काय म्हणाल, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. जर चुकून रिफ्लेक्शन म्हणलं की फटकेच येत बघा. अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर अपोजिट टू दी नॉर्मल. बरोबर आहे का. ओके. दुसरी गोष्ट बघा काय सांगतो ते, इन्सिडेंट रे कुठला रे, इन्सिडन्स रे. दुसरा कुठला रे, रिफ्रॅक्टेड रे. आणि व्हेरी गुड, आणि नॉर्मल. ऑल आर लाय, लाय चार करतो ना असं, लाय इन दी सेम प्लेन. आणि पुढे सगळ्यात महत्वाचं जिथं आपलं काम आहे, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. फंक्शन कुठलं आहे, आता ते साइनच काय आहे पण पुढे सांगणार आहे, तेही सांगणार आहे. तसंच का इथं जॉमेट्रिकली पण कळालं असं 2 मिनिटात. पण यांचा जो रेशो आहे तो ऑलवेज कसा राहतो, कॉन्स्टंट. पण कुणासाठी, फॉर दॅट पेअर, त्या फिक्स जोडीसाठी बरं का.
माझा समजा यांचा रेशो, एक उदाहरण, यांचा रेशो साइन आय आणि साइन आर, नक्कीच हा आय मोठा आहे आणि हा छोटा आहे. समजा एक रेशो आला यांचा असा आला 3/2 आला, एक उदाहरण बरं का. या दोन्हीसाठी किती आला 3/2. आता तुम्ही काय केलं, ग्लास काढला आणि बर्फ टाकला तर रेशो तसाच राहील का? रेशो बदलत असतो. लक्षात आलं का? त्याच्यामुळे तो रेशो कॉन्स्टंट कोणासाठी असतो तर त्या पर्टिक्युलर जोडीसाठी असतो. जोडी बदलली की रेशो बदलत असतो. समजलं का? आणि मग ह्यांना एकत्रितपणे तुम्ही काय म्हणत असता, स्नेल्स लॉ म्हणत असता. सोपं आहे ना? मग अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑलवेज इक्वल असतात ना? त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतं. इक्वल कशात असतात? रिफ्लेक्शन मध्ये. बरोबर आहे का नाही? किती लक्ष, नीट थोडस व्यवस्थित राहावं लागेल की नाही? हे सगळं समजलं आहे का? नक्की? पक्का? तर बाळांनो 12th ला आता परत एकदा सांगतो, हे चांगल्या भाषेत आता इथे बघा. आता माझं सगळं लक्ष याच्यावर राहणार ना? इकडे बघा. आता मी म्हटलं याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे μ2. काय म्हटलेला? उच्चार कसा करायचा? MU, म्यू म्हणायचं त्याला. मग μ2 म्हणजे दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दुसरं मीडियम कोण आहे? हा, मग इथे लिहिलं मी. लेट μ2 कोण आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. आता मला कोण सांगेल बरं गेस करून, हे फर्स्ट आणि सेकंड कसं ठरत असेल बरं? हा, इन्सिडेंट रे जिथं आहे तो फर्स्ट मीडियम आणि तिकडे चालला ते असंच असेल ना. मी पहिल्या रस्त्यावर होतो दुसऱ्या रस्त्यावर गेलो. व्हेरी गुड. मग मला सांगायचं μ1 काय असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. बरोबर आहे का रे बाळा? आणि मग इथं दुसरं मीडियम कोणच नाही तर आपण समजून घ्यायचं की इथं कोण असलं पाहिजे? व्हॅक्यूम. इथं पण कोण असलं पाहिजे? म्हणजे प्रत्येकाची तुलना कोणासोबत केली? मग प्रत्येक लेकराची तुलना कोणासोबत केली? म्हणून त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कसले? ऍब्सोल्यूट. म्हणजे तुम्हाला तुलना कोणासोबत करावी लागणार? लक्षात आलं का? मग व्हॅक्यूमच्या कंपॅरिझन मध्ये ह्यांची किमती जास्तच असणार ना, तर सगळ्यात कमी कोणाची असते? व्हॅक्यूमची जर असेल 1 तर एअरची असते 1.001. पण आम्ही अप्रॉक्सिमेटली दोघांची काय दाखवतो? 1च दाखवतो. मग आता नीट बघा रे बाळांनो, इथं काहीच लिहिलं नाही म्हणजे कोण आहे? व्हॅक्यूम असतो बरं का, अज्युम करायचं असतं. मी जर इथं म्हटलं, मी असं लिहिलं 5 तर तुम्ही म्हणता का नाही नाही सर 5/1 असतं असं म्हणणार का? तिसरा म्हणा नाही नाही सर 5/1 रेस टू पॉवर पण 1 असतो बरं का सर. बरोबर आहे का? असं म्हणणार का तुम्ही? नाही ना? सगळ्यांचा अर्थ सेमच झाला ना? हा. मग मी जर म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड म्हटलं आणि म्हटलं समजा मी असं म्हटलं 2.4 आहे म्हटलं, उदाहरण घेतलं, तर इथं वरती कोण असणार? व्हॅक्यूमच ना. मी जर म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू, काहीच बोललो नाही, तर वरती कोण असणार? पण इथून पुढे एक लक्ष द्यायचं, असं. तर मला आता सांगा, मग बऱ्याच ठिकाणी आपण मात्र व्हॅक्यूम आणि एअर मध्ये कम्पॅरिझन करत नाही. मग तुम्ही एअर पण म्हणू शकता किंवा व्हॅक्यूम. का? तेवढ्या अॅक्युरसीला आम्ही इथे बघत. पण बाळांनो, काही एक्झाम मध्ये असाही क्वेश्चन विचारलाय की एअर आणि व्हॅक्यूम मध्ये कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त? त्यावेळेस मात्र तुम्हाला सांगावं लागेल ना कोणाचा? एअरचा जास्त. विरोध कुणाचा जास्त? एअरचा जास्त. कमी कुणाचा? मग स्पीड कुणाची कुठे जास्त? व्हॅक्यूम मध्ये. आणि कमी कुठं? मग हे आम्हाला एवढं कळायला पाहिजे. समजलंय का सगळ्यांना? मग बाळांनो आता नीट लक्ष द्यायचं बरं का रे इकडे एकदम व्यवस्थितपणे. मी थोडंसं जे डिटेल मध्ये सांगणार आहे तुम्हाला, प्लीज थोडंसं नीट बघा. मग आता इकडे जर मी आलो, याला जर मी इकडे मूव्ह केलं थोड्या वेळासाठी, इकडे बघा प्लीज, आता मात्र लक्ष द्यायचं थोडं. तर हा जो तिसरा जो लॉ होता ना स्नेल्स लॉ मध्ये, तिसरा लॉ, तर तो काय म्हणतो? साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, या दोघांचा, हे दोन अँगल झाले ना, आणि या दोन अँगलचा कुठला रेशो? साइनचा रेशो. तो कसा असतो? तर तो ऑलवेज कॉन्स्टंट. पण कसा? तर त्यासाठी तुम्ही बघायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू. लक्षात आलं का? आणि यालाच तुम्ही असे लिहू शकता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू, म्हणजेच पहिलं आणि हे दुसरं मीडियम, असं आपण लक्षात ठेवायचं. चालतंय ना? आणि हे त्या जोडीसाठी हा रेशो ऑलवेज कसा असतो? कॉन्स्टंट असतो. लक्षात आलं का?
ही कॉन्सेप्ट आहे. पण जर यालाच एकदम 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 जास्त डिटेलमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर हे कसं बनतं ते आता आपण पुढच्या पेजवर घेणार आहोत. तर आता परत हे सुरू झालं पहिल्यापासून. पण आता हे घेत असताना एक लेवल डेप्थ मध्ये असेल. इथपर्यंत सोबत आहात का? आवाज आला तिकडे तिथं? हा, कळलंय सृष्टी? हा चांगलंय. समजले कुणाला? एक मिनिट त्या प्लीज. पॉइंट परत घ्यायचं मला. मिस कसं ये किसान का हात है. किसान त्यांना अरे बघा इथं कसं आहे माहितीये का, मी अगोदर सांगितलं मी बैल आहे, मी बैल आहे. आणि तुमचं कसं आहे माहितीये का, हा बैल मुझे मार. आपलं ठरलंय काय की रेजिस्टन्स नकोय. बरं ह्या दोघांना मी आज तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तुम्हाला कोणाला काय बोललो? मागच्या दोघांना मी काय बोललो? मला एकदा डिस्टर्ब केलं, ओमने केलं होतं की नाही ओम? आता तू त्याला डिस्टर्ब. अरे बाबा आपलं ते ए मला सांगा, आता लग्न जमलंय समजा ए आणि बी. ए न बी ला हुंडा दिला, ए न बी ला हुंडा दिला, तर ए पण गुन्हेगार आणि बी पण गुन्हेगार ना. हुंडा देणारा आणि घेणारा दोघे गुन्हेगार. ते तुमचं तुम्ही नंतर बघायचं. काय बी असो, आमचं झालं पुन्हा भांडण मिटवा तुमची. पण आता आमच्याकडून महाप्रसाद घ्या. चलो ताड बसला, संपला. तर आता आपल्याला तेच बघायचंय, पण आपण एकदम मोठ्या लेवलला तो लॉ बघणार आहोत. हे कसं असतं ते नीट बघा. मी तर तुम्हाला सांगितलं, आता डायग्रामला मी जास्त इम्पॉर्टंट देणार नाही, कारण तिकडे ड्रॉ केलेलं आहे. खाली मी काय सांगितलं, वरती काय सांगितलं. हे एक नंबरचं मीडियम, तर हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ. इथं काहीच कम्पॅरिझन नाही, म्हणजे एअर किंवा काय पकडायचं ते पकडा, तुम्ही व्हॅक्युम पकडा, इथं व्हॅक्युम पकडा, काय बिघडलं. पण एअर असं व्हॅक्युम असं सेम घेतात. मग आता मजा बघा, तुम्ही या रस्त्याने येणार होतात आणि सरळ असं निघून जाणार होतात, पण इथं तुम्हाला रस्ता बदलावा. मग याला तुम्ही आय म्हटलं तर याला तुम्ही ओके झालं. मग आम्हाला काय समजलं, तर आम्हाला समजलं साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे साईनच का बाळांनो? हा जर अँगल असेल तर या अपोजिट बाजू साइन फंक्शन सांगत असते आणि ही अपोजिट बाजू साइन फंक्शन सांगत असते, बरोबर आहे की नाही? मग तुमच्या स्पीड बद्दल इन्फॉर्मेशन हे देत असतात. जेवढा तुम्ही बघा, जेवढ्या जवळ पोहोचलात ना, जेवढा जवळ गेलात तेवढं डेव्हिएशन जास्त झालं, म्हणजे तुमची स्पीड कमी झालेली असते. लक्षात येतं? तुमची स्पीड कमी झालेली असते. म्हणजे याचा अर्थ, मग आता याला जर बघायला गेलं तर आम्ही काय स्टडी केलं, तर याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ. मग इथं सेकंड कोण आहे? ग्लास. आणि पहिलं कोण आहे? एअर. यालाच तुम्ही असं म्हणू शकता. आता ह्या दोघांची तुलना अशी होते, वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन. इथं बराचसा घोळ होतो. आता मला सांगा, एअर मध्ये जास्त स्पीड असेल ना, आणि इथं त्याच्यावरून पण कळतं ना, वरती संख्या मोठी आणि खाली संख्या छोटी, तर एक पेक्षा मोठं उत्तर येणार ना आपलं. आणि मग तुम्हाला माहित आहे कुठली वेलॉसिटी, काल मी वेव्हचं घेतलं होतं, वेलॉसिटी म्हणजेच हे असेल येणार ना F1 λ1. वेव्ह साठी बनवले ना काल आम्ही. वेलॉसिटी C म्हणा किंवा V म्हणा, ऑलवेज फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ असते. शिकवलं ना तुम्हाला? मग मला सांगा इथं गरज का घ्यावी लागली, कळलं का? आणि मग आता V2 म्हटल्यानंतर काय येईल? F2 इंटू π
पण मोठा घोटाळा एक आहे की फ्रिक्वेन्सी एका मीडियम मधून दुसऱ्या जाताना बदलत, मग F2 लिहायची गरज आहे का? तर F1च लिहावं लागेल ना. मग F चल कॅन्सल. तर तुम्ही यालाच म्हणू शकता ना रे बाळांनो, लॅमडा 1/λ. मग इथं बघा लॅमडा 1/2 V1/2, पण रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे 2/1 असतो. आणि त्या पर्टिक्युलर जोडीसाठी हे सगळ्याच्या सगळं कसं राहत असतो ऑलवेज, तर हे राहतं. मग ह्यालाच असं म्हणलं रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू. पण लिहिताना मात्र हे कसं लिहिलं कळलं का? आणि यांचा रेशो ऑलवेज कसा असतो? कॉन्स्टंट. समजलं का? मग हा स्नेल्स लॉ कुठल्या फॉर्मॅट मध्ये जातो समजलं आहे का? मग याच्यावर कुठं कसा काही क्वेश्चन फिरेल, मूव्ह होईल, आम्हाला ते समजलं पाहिजे. लक्षात आलं का? नक्की कळाले सगळ्यांना? मग जर हे समजलं असेल तुम्हाला, तर आपण आता हे कॉन्क्रीट होण्यासाठी, कन्फर्म होण्यासाठी एक सुंदर एक्झाम्पल घेऊ, एक सोपं एक्झाम्पल घेऊया. आणि त्यासाठी माझी हेल्प तुम्ही करणार आहात, कारण माझ्याकडे लॉगबुक नाही. ज्याच्याकडे आहे ते लॉगबुक वापरा, ज्याच्याकडे आहे ते. ओके, कारण आपलं ठरलेलं आहे 3 गोष्टी कंपल्सरी क्लासला: नोट्स, नोटबुक आणि लॉगबुक ठरलेलं आहे. ज्यांच्याकडे आहे ते चला इमॅजिन करा. ओके, आता वरती एक्स नावाचं मीडियम आहे, तर खाली कुठं कुणाची किती स्पीड आहे मला काय माहिती. ही काय झाली, मग हा कसला रे झाला. मग हा अँगल आम्ही घेतला I 45 डिग्री घेतला. किती घेतला? मग यानं सरळ निघून जायला पाहिजे होतं की नाही, पण तो याच्याकडे फिरला आणि इथं हे झालं, रिफ्रॅक्शन झालं. आणि हा R घेतला आम्ही 30 डिग्री घेतला. किती डिग्री घेतला? 30 डिग्री घेतला. चालतं का? किती घेतला? तर तुम्ही मला फक्त एवढं सांगा की याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, मला सांगू शकाल का? वरती आम्ही आता एअर म्हणणार ना, एअरचा तुम्ही आता एकच अजून करावं लागेल ना, व्हॅक्यूम ऑर्डर. हा, लॉगबुकची गरज नसेल आता. मी अशा व्हॅल्यूज दिल्या ना, 45, 30 व्हॅल्यू दिल्या, बरोबर की नाही? जर मी इथं 44 केलं असतं, इथं 29 केलं असतं, सगळं गोंधळ झाला असतं ना. किती आहे? 2. चला, साइन I/sin R इज इक्वल टू μ2/μ1 ना रे. मग आता μ2 माहित नाही, μ1 किती आहे? 1 ना. अरे एअरचा म्हणजे व्हॅक्यूम ऑर्डर घेतो ना आपण. चला आता मग याने याला मल्टिप्लाय केलं, काय फरक पडत? Therefore, refractive index of this second medium is equal to sin I किती आहे रे? 45 आणि sin R किती आहे? sin 45 ची किंमत मला वाटतं 1/√2 असते ना, आणि असते 1/, बरोबर आहे का? मग आता मला सांगा, हे होणार 2/, म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का रे? काहीतरी घोटाळा झालाय का? मग हे 2 डिवाइड याची किंमत तुम्हाला माहित आहे, किंवा तुम्ही 2 ला असं केलं चालेल रे. √2 इंटू √2/, म्हणजेच √2 म्हणजेच 1.41. मग याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे, तर याचा किती आहे? 1.41. बरोबर आहे का? कळलं का? मग आता मुद्दा हा आहे की याच्यात जर लाईट 1 आहे, म्हणजे लाईटची स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर. मग याच्यात स्पीड किती असेल? तर 3 × 10⁸. आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आला? 1.41. मग तुम्हीच 3/1.414 करा बरं पटकन, इंटू 10⁸. 1.5 लाखाच्या वरच येईल ना, 1.5 समथिंग वरच असेल ना, बरोबर आहे की नाही? मग एक छोटी गोष्ट तुम्हाला सगळं सांगत राहते ना, कळतंय का? कळालं सगळं. मग जर हे समजलं असेल तर हा 30 आहे, म्हणजे हा 15 असेल ना रे बाळांनो, कारण ह्या दोन्हीची बेरीज एवढी असावी लागेल ना. हे पण समजलं का? मग इथं अँगल ऑफ डेव्हिएशन किती झाला? 15 झाला. सोपं आहे की नाही सगळं? तुम्हाला सांगा, मग खरंच समजलं का? ओके,
ठीक आहे, हे समजलं असेल तर 2 मिनिटात आपण नोट्सकडे जायचंय.